राज्याच्या विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार अनेक सवाल उपस्थित करत सरकारला घरचा आहेर देताना दिसतायत। अशातच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आता ओयोचा मुद्दा उपस्थित केलाय। यात ओयोमध्ये एका तासासाठी खोली भाड्यानं का मिळते, शहरांपासून दूर असणाऱ्या या हॉटेलमध्ये नेमकं काय सुरू असतं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। याचा पोलीस विभागाने अभ्यास करावा अशी मागणीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात उपस्थित करत या सगळ्याचा खरं तर शंका उपस्थित करत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे। पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली अध्यक्ष, की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO, आणि मग मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे। अध्यक्ष महाराज, ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही, आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते। ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।